नाही आता माहीत नाही झालं. जय बाबा. विजया गुजरचा हँडरेज होता पण त्या मला वाटतं चुकून झाला असावा, त्या काही रिस्पॉन्ड करत नाही. आपण पुढे जाऊ. आता ही जी 5 आध्यात्मिक तथ्य आहे खूप सुंदर आहे, उत्तम आहे आणि अगदी बाबा कधी पण सांगायचे ते टू द पॉईंट आणि सोप्या साध्या शब्दात सांगायचे. हे गॉड स्पीक्स हे सुफिझम ओरिएंटेडवाल्यांनी केलेलं आहे म्हणून ते क्लिष्ट झाले. बाकी बाबांची स्वतःची पुस्तकं आणि हे बघू तर अत्यंत सुंदर स्वच्छ. ह्यामुळे पुरवणी जेव्हा पण आपण वाचतो ती सोपी असते कारण ते बाबांचे शब्द ॲज इट इज आहे. एनिवे, आता ही 5 आध्यात्मिक तथ्य कोणती आहे? पहिलं, सामान्य मानव प्राणी मनुष्य म्हणून स्वतःला प्रत्येकात आणि सर्वात पाहतो. म्हणजे काय? आपण मनुष्य म्हणून नाही, म्हणजे आपण जेव्हा बघतो, आता मी बघणार तर मी खुजे भाऊ आहेत, मीनाताई आहे, ह्यांना सगळ्यांना बघते मीनाताई म्हणून बघते. मी त्यांना ईश्वर म्हणून बघते का? नाही. पण वास्तव काय आहे की त्यांच्यामध्ये ईश्वर आहे म्हणजे त्या ईश्वर आहे. इथे दिवाकर जुन्नेवार भाऊ आहे, सुरेश खुजे आहे, आपण त्यांना काय माणूस म्हणून बघतो, आपण त्यांना ईश्वर म्हणून बघत नाही. पण हे तथ्य आहे. आपण सगळे सामान्य आहोत. सगळे सामान्य प्राणी एकमेकाला जेव्हा माणूस म्हणून बघतात, समजा आपल्या जागी सद्गुरू असेल तर तो मॅन गॉड आहे, मग तो आपल्या प्रत्येकाला आपण माणूस म्हणून बघत नाही, तो ईश्वर म्हणून बघतो. 6व्या भूमिकेतला साधक आहे, त्याला आपल्या प्रत्येका ठाई ईश्वरच दिसेल, माणूस दिसणार नाही. म्हणजे आपल्यातला ईश्वर स्वतःला माणूस म्हणून सगळ्यांमध्ये बघतो, प्रत्येकात बघतो तो, पण माणूस म्हणून बघतो. माणूस जेव्हा बघतो तेव्हा माणूस म्हणून तो सर्वात स्वतःला पाहतो. सॉरी. दुसरं आध्यात्मिक तथ्य, थँक्यू जुन्नेवार भाऊ. ज्याला समजेल त्याला माझी एक विनंती आहे की इथे इतकं छान त्यांनी देऊन ठेवलेलं आहे, तुमचा मोबाईल असो लॅपटॉप असो, तिथे रिॲक्शन्स म्हणून आहेत, 4-5 आहेत तिथे. बदाम आहे, अंगठा आहे, ते काय आहे दुसरं माहीत नाही, टाळ्या वाजवणारं आहे, हसणारं आहे, समजलं नाही, आश्चर्य आहे, कळलं नाही तर असे पण एक खूण आहे, म्हणजे मग काय बा हे सांगतात मला कळलं नाही. तर त्या काहीतरी त्यातला वापर करा म्हणजे मला तुमच्या रिॲक्शन्स कळतील की कितपत चाललंय. सॉरी. 6व्या भूमिकेतील जय बाबा रवींद्र ठोसर, जय बाबा. 6व्या भूमिकेतील पीर मनुष्य म्हणून ईश्वराला प्रत्येकात आणि सर्वात पाहतो. बघितलं? पहिलं माणूस म्हणून आपण सगळे एकमेकाला माणूस म्हणूनच बघतो. सगळ्यांमध्ये आपल्याला माणूस दिसतो कारण माणसं आहेत. आपण सगळ्यांना माणूस म्हणून बघतो, जनावराला जनावर म्हणून बघतो, जलचरला जलचर म्हणून बघतो, पक्षाला पक्षी म्हणून बघतो. आपण कधीही त्या पक्षामध्ये ईश्वर बघत नाही. पण बाबा सांगतात त्या पक्षात, त्या किडामुंगीत, त्या जलचरमध्ये सगळ्यात मध्ये ईश्वर आहे आणि सगळा तो एक आहे, आपण कुणीही भिन्न नाही. तर ही एकत्वाची जी जाणीव आहे ती जाणून बुजून समजून स्वतःत रुजवली पाहिजे, वाढवली पाहिजे. तेव्हा आपोआप ते एकमेकांचा राग करणं. हां, ओके. इंदुताई, जय बाबा. 345 नंबर पहा. मला यांचं हे फार आवडतं, 345, कारण ही पुरवणी आहे. या 5 तथ्य झाले की आपण परत पहिल्या पानावर जाऊ आणि मी नंतर परत नंबर सांगते. जर विसरले तर असं आठवण करून द्याल. आय एम सो सॉरी. पाणी पण थंड घेऊन बसलं, गरम नाही घेतलं. तेव्हा जो 6व्या भूमिकेतला आहे त्याला आपण काय म्हणतो? पीर म्हणतो. 5व्या भूमिकेतला वली म्हणतात किंवा संत म्हणतात 5व्या भूमिकेतला. तर 6व्या भूमिकेतला काय अवस्था असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 6व्या भूमिकेत तो ईश्वराला प्रत्यक्ष बघतो. म्हणून जेव्हा 6व्या भूमिकेमधला माणूस म्हणून प्रत्येकामध्ये, प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जीवामध्ये ईश्वराला बघतो
त्याला सगळीकडे ईश्वरच दिसतो सगळ्यांमध्ये. आता त्याला दिवाकर जुन्नेवार भाऊ माणूस म्हणून, मीनाताई माणूस म्हणून, सुरेश खुजेभाई माणूस म्हणून नाही दिसणार. तर त्यांच्यात त्या प्रत्येकाला आपण जेवढ्यांना तो बघतो, मग तो किडा असो, माकड असो, मांजर असो, कुत्रा असो, त्या सगळ्यामध्ये त्याला ईश्वर दिसतो. म्हणून बाबांनी हे आध्यात्मिक तथ्य आहे, वास्तव आहे की 6व्या भूमिकेतला पीर मनुष्य म्हणून प्रत्येकामध्ये ईश्वरालाच पाहतो. किती सुंदर अवस्था असेल ती. पुढचं आध्यात्मिक तत्व 3, 7व्या भूमिकेतील मजहूब ईश्वर म्हणून स्वतःला प्रत्येकात आणि सर्वात पाहतो. आता इथे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत एका वाक्यात. मजहूब म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ईश्वर साक्षात्कारानंतरही ज्याला स्वतःचं आणि सृष्टीचं भान येत नाही, त्यात तो स्वतःला पूर्ण हरवून बसतो, तो म्हणजे मजहूब. म्हणजे 7वी पायरी तर मिळाली त्याला, 7व्या भूमिकेत तो गेला, पण तिथला ईश्वर साक्षात्कार सचेत नाही, त्याला चेतना नाही आहे देहाची आणि विश्वाची. तो म्हणजे मजहूब. त्याला ह्या सृष्टीप्रित्यर्थ काही कर्तव्य नसतं, काही काम नसतं. तो त्या अनंत आनंद अवस्थेचाच फक्त अनुभव घेतो. तर असा आतापर्यंत काय बाबांनी पहिल्यात काय सांगितलं, सामान्य मानव प्राणी मनुष्य म्हणून. 6व्या भूमिकेतला पीर सुद्धा मनुष्य आहे आणि तो मनुष्य म्हणूनच अनुभव घेतो. असं का? कारण 6व्या भूमिकेपर्यंत द्वैताचं राज्य आहे, मायेचं राज्य आहे, म्हणून तिथे अजून तो माणूसच आहे. 7व्या भूमिकेत तो खरा ईश्वर होतो आणि ईश्वर म्हणून स्वतःचा अनुभव घेतो. आणि म्हणून इथे दुसरं महत्त्वाचं आहे, बाबांनी सांगितलं 7व्या भूमिकेतील मजहूब ईश्वर म्हणून, तो ईश्वर आहे आणि तो ईश्वर म्हणून स्वतःला प्रत्येकात आणि सर्वात पाहतो. तो प्रत्येकामध्ये स्वतःलाच पाहतो. त्याला कुठेही दुसरीकडेही वेगवेगळी माणसं दिसत नाहीत, तर सगळ्यांमध्ये त्याला ईश्वर दिसतो, स्वतः दिसतो. हा फरक आहे मुख्य 6व्या आणि 7व्या भूमिकेमध्ये. 6व्या भूमिकेतलाही ईश्वराला बघतो, पण तिथे द्वैत कायम आहे. तो स्वतःला ईश्वरापासून वेगळं समजतो. ईश्वर वेगळा आहे, मी वेगळा आहे, असं तो समजतो तिथे. आणि मग तो प्रत्येकामध्ये तिथे ईश्वराला बघतो. पण 7व्या भूमिकेत तो स्वतः ईश्वर बनतो आणि ईश्वर बनल्यानंतर तो प्रत्येकामध्ये, त्याला माहिती आहे मी म्हणजे ईश्वर, आणि मग तो स्वतःला प्रत्येकामध्ये बघतो. हा महत्त्वाचा फरक आहे. आता पुढचं आध्यात्मिक तथ्य 4, कुतुब. पहिलं आध्यात्मिक तथ्य काय बघितलं, सामान्य मनुष्य. दुसरं 6व्या भूमिकेतला पीर. तिसरं 7व्या भूमिकेतला मजहूब. आता चौथं कुतुब म्हणजे सद्गुरू. म्हणजे कोण की 7व्या भूमिकेतल्या पुढची पायरी. म्हणजे काय की 7व्या भूमिकेत त्यांनी मी म्हणजे ईश्वर हे त्यांनी मूळ स्वरूप स्वतःचं जाणलं, त्याला तो गेला. हे अंतिम लक्ष प्रत्येकाचं असतं, ते त्याने प्राप्त केलं, म्हणजे ईश्वर साक्षात्कार झाला. आता ईश्वर साक्षात्कारामध्ये तीच त्याची चेतना जी पूर्ण विकसित झाली होती, मानवी चेतना आता दैवी चेतना बनते. आणि कुतुब झाल्यानंतर म्हणजे सद्गुरू झाल्यानंतर तीच दैवी चेतना अमर्याद चेतना बनते. हा चेतनेतला फरक आहे. कठाळे काकांनी मागे विचारलं होतं तो सुंदर प्रश्न की माणसात तर पूर्ण चेतना विकसित झाली, आणखीन विकसित व्हायचं काय राहिलं, तर ती मानवी चेतना आहे, मायेची चेतना आहे, संस्कारित चेतना आहे. आता कुतुब झाल्यानंतर त्याची चेतना 7व्या पायरीमध्ये त्याची चेतना दैवी होते आणि कुतुब किंवा सद्गुरू झाल्यावर तीच चेतना अमर्याद चेतना होते. ही कुठून आणली जाते का, हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. चेतना कुठूनही निर्माण किंवा आणली जात नाही, ती स्वभावतः त्याच्यात होतीच, कारण तो अमर्याद ईश्वर आहे. परात्पर परब्रह्म असला अचेतन असला तरी ती चेतना गाढ निद्रेत आहे, सुप्त आहे. जसं सृष्टी निर्माण झाली, जीव आला, तशी ती मर्यादित रूपात चेतना आली आणि ती मर्यादित चेतना हळूहळू उत्क्रांतीच्या रूपातून विकसित होत मनुष्यात पूर्ण विकसित झाली. आता ती मर्यादित चेतना, तीच चेतना
ती कुठून उसनी आणलेली नाही, बाहेरून आलेली नाही. ती कुतुब अवस्थेत अमर्याद झाली. आता चौथं तथ्य बाबा सांगतात, कुतुब ईश्वर मनुष्य म्हणून स्वतःला एकाच वेळी प्रत्येकात आणि सर्वात पाहतो. आता एकाच वेळी प्रत्येकात आणि सर्वात हे सगळीकडे कॉमन आहे. बघण्याचा नजरिया बदलला का? कारण चेतना बदलली. आधी मानवी चेतना होती, मग 6व्या भूमिकेतली चेतना मनोचेतना होती, 7व्या भूमिकेतली चेतना दैवी चेतना होती. आता कुतुब अवस्थेतली चेतना अमर्याद चेतना आहे. त्यामुळे 7व्या भूमिकेत तो काय करतो? 7व्या भूमिकेतला ईश्वर म्हणून स्वतः ईश्वर आहे. तो ईश्वर म्हणून सगळ्यांमध्ये स्वतःला बघतो. आता कुतुब अवस्थेतला म्हणजेच मॅन टू गॉड, मनुष्य ते ईश्वर, मनुष्याचा जो ईश्वर झाला, ही सद्गुरूची अवस्था. तिथे बघा बरं का किती सुंदर बाबांनी सांगितले, कुतुब ईश्वर मनुष्य म्हणून, आहे की नाही? तो ईश्वर आहे तरी तो मनुष्य देहातला ईश्वर आहे. मनुष्य देहात त्यांनी ते प्राप्त केलेला अनुभव आहे, ईश्वरत्व प्राप्त केलेलं आहे. म्हणजे त्याच्या आतला जो ईश्वर आहे तिथे त्याने स्वतःला पूर्ण चेतनेसह ओळखलं. ती अमर्याद चेतना सुद्धा त्याने प्राप्त केली, जी ईश्वराची चेतना आहे, मूळ चेतना. ती प्राप्त केल्यावर तो अजूनही देहात आहे, त्याला सृष्टीचं आणि देहाचं भान आहे. म्हणून कुतुब अवस्थेमध्ये ईश्वर मनुष्य म्हणून स्वतःला प्रत्येक वेळी, दरवेळी, प्रत्येकामध्ये आणि सर्वात पाहतो. सगळ्यांच्या ठाई तो मनुष्य म्हणून ईश्वराला सगळ्यांच्या ठाई सतत पाहतो, एकाच वेळी पाहतो. हे चौथं आध्यात्मिक तथ्य आहे. आता 5वं आणि शेवटचं आध्यात्मिक तथ्य, अवतार. आणि तुम्हाला वाटेल सद्गुरू नंतर काय? आता अवतार तो मॅन टू गॉड आहे. अवतार काय आहे? गॉड टू मॅन आहे. अवतार म्हणजे सद्गुरू म्हणजे माणसाचा जो अमर्याद चेतना प्राप्त करून झाला तो सद्गुरू. आणि जेव्हा ईश्वर स्वतः, तो अमर्याद एकमेव ईश्वर स्वतः जेव्हा मानव रूपात, म्हणजे जो अमर्याद आहे तो स्वतःला मर्यादित करून घेतो, मनुष्य देहात जेव्हा अवतरतो तो अवतार सृष्टीच्या कल्याणासाठी. संभवामी युगे युगे, 700 ते 1400 वर्षांनी असा अवतार दरवेळी येतो. प्रथम अवतार म्हणजे गणेश. हे सगळं बाबांनी सांगितलेलं आहे. तर अवतार जेव्हा ईश्वर व मनुष्य म्हणून एकाच वेळी, तो मनुष्य आणि ईश्वर, गॉड टू मॅन. सद्गुरू काय आहे? मॅन टू गॉड. आणि अवतार काय आहे? गॉड टू मॅन. तर हा असा अवतार ईश्वर व मनुष्य म्हणून स्वतःला एकाच वेळी सर्वात आणि सर्व वस्तूत पाहतो. सायमल्टेनियसली, एकाच वेळी सगळ्यांमध्ये तो स्वतःला पाहतो आणि सर्व वस्तूत पाहतो. याच्या आधी काय दिलं? सर्वात पाहतो. आता इथे दिले सर्व वस्तूत, म्हणजे दगड, माती, धोंडे, धातू. विजया गुजर आणि विभा इंडे, तुम्हाला प्रश्न आहेत का? कारण तुम्ही हँड रेज करताय, मगाशी विचारलं. नाही, चुकून झाला. काय हरकत नाही. जय बाबा विभाताई, ठीक आहे. असेल तर विचारा, संकोच करू नका. आपण सगळे सारखेच आहोत. वी आर सेलिंग इन द सेम बोट. सगळे माणूस आहे, सगळे ईश्वर आहे, पण माणसाच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेले ईश्वर आहेत. नाही, ठीक आहे. जय बाबा. तर 5वी तथ्य हे आहे की अवतार ईश्वर व मनुष्य म्हणून स्वतःला एकाच वेळी सर्वात आणि सर्व वस्तूत पाहतो. हे 5 आध्यात्मिक तथ्य. म्हणजे जर मी कुणी विचारलं की आध्यात्मिक तथ्य काय आहे, जसं मनीषाने मला परवा विचारलं की व्हॉट इज दिस 7 रियालिटीज, आय वॉन्ट टू नो, तसं एखाद्याने विचारलं की आध्यात्मिक तथ्य काय आहे. तर पहिलं म्हणजे माणूस स्वतःला माणूस म्हणूनच सगळ्यात पाहतो. दुसरं म्हणजे 6व्या भूमिकेवरचा, तिसरं म्हणजे 7व्या भूमिकेवरचा, नंतर सद्गुरू आणि नंतर अवतार. अवतार म्हणजे गॉड टू मॅन आहे, म्हणजे तो ईश्वर आहे. म्हणून तो एकाच वेळी सायमल्टेनियसली
याच्या आधी 4 ह्याच्यात काय झालं, आयदर त्यांनी मनुष्य म्हणून अनुभवला, नंतर मनुष्य अनुभवला, मग ईश्वराने ईश्वर म्हणून स्वतःला अनुभवलं. पण अवतारमध्ये ईश्वर आणि मनुष्य दोन्ही म्हणून त्यांनी एकाच वेळी स्वतःचा अनुभव तो सगळ्यांमध्ये, सगळ्या वस्तूमध्ये घेतो. थँक्यू डोंगरे भाऊ. आता कमिंग बॅक टू पेज नंबर 181. हां, ओके. आता आपण हे पुरवणी वाचली. हे मेहर बाबांनी दिलेलं आहे. 5 आध्यात्मिक तथ्य सुंदर आहे. आता आपण पान नंबर 181 वर आहो, परत आलो आपल्या मूळ लेक्चरकडे. आपण पुरवणी वाचली, 18 नंबरची पुरवणी वाचली. आपण जिथे जिथे संदर्भ त्या गोष्टीचा आहे तिथे तिथे ती वाचून मग आपण पुढे लेक्चर कंटिन्यू करतो. आता पेज नंबर 181. हां, ठीक आहे. थेट अचेत अवस्थेपासून, अचेत अवस्था म्हणजे कोणती, बियॉन्ड गॉड स्टेट, महानिद्रावस्थेशी तुलना केली असताना म्हणजे कोणती, की गाढ निद्रेमध्ये ईश्वर आहे. मानवावस्थेत परिपूर्ण चेतना प्राप्त करीपर्यंत स्थूल जगताचा अनुभव घेणाऱ्या, पूर्ण उन्मिलित म्हणजे उघडलेले नेत्र म्हणजे डोळे, पूर्ण उन्मलित नेत्र असलेल्या मनुष्याशी तुलना केली असताना तो ईश्वर एकसंघ, अविभाज्य, अपरिमित, निराकार व शाश्वत रीतीने सर्वव्यापी असतो. कसा असतो, सर्वत्र आहे तो. तो तोडला जाऊ शकत नाही, तो विभाजता येत नाही, तो एकसंध आहे. ईश्वर एकच आहे. तुम्ही कुठल्याही ईश्वराचं नाव घ्या, ते त्या ईश्वरालाच पोहोचणार. त्यांनी काही सांगितलं दुसऱ्या गुरूंकडे जाऊ नका, देवांकडे जाऊ नका, ह्याला कारण आहे. ते कारण आपण स्वतः आहोत. कारण आपली ऊर्जा माणूस म्हणून लिमिटेड आहे, सीमित आहे, मर्यादित आहे. 17 ठिकाणी गेल्यानंतर ती ऊर्जा विभाजली जाते आणि एकाच ठिकाणी जर आपण आपली भक्ती भाव ठेवला, समर्पित केला, तर तिथनं जर आपल्याला बेनिफिट मिळतात, फायदा मिळतो आध्यात्मिक भौतिक, तो भरपूर मिळतो. पण तीच मर्यादित ऊर्जा 100 ठिकाणी जर व्यापली गेली, इकडे देवाला जा, हा सण कर, तो वार कर, तर ती विभाजली जाते आणि त्याचा तो फायदा होत नाही. वास्तविक ईश्वर, जेव्हा कृष्णाने सांगितलं की कोणी दुसरी पूजा अर्चा करू नका, दुसऱ्या देवांना भजायचं नाही, त्यावेळी इंद्राची पूजा असायची, इंद्राला पूजायचं नाही. आपण तर बघितलं इंद्रपंत म्हणजे फक्त 3री अवस्था आहे. तर तेव्हा कृष्णाचं काही इतर देवांशी वैर होतं का, नाही. बाबांनी सांगितलं इतर काही करायची गरज नाही, मी परमात्मा आहे, मी एकमेव आहे, फक्त मला तुम्ही फॉलो करा, माझ्या आठवण करा, माझ्यावर प्रेम करा. का, आपल्यासाठी. कारण एका ठिकाणी आपण फोकस झाल्यानंतर आपल्याला त्या ऊर्जेतून अपरिमित फायदा होतो म्हणून. तर इथे जे बियॉन्ड गॉड स्टेट आहे तिथे काही अचेतन आहे, त्याला ईश्वर म्हणून ईश्वराचं भान नाही. असापासून ते माणसाच्या भूमिकेपर्यंत म्हणजे जिथे पूर्ण चेतना विकसित होते तिथपर्यंत तो एकसंघ आहे ईश्वर. खरे तर आपल्याला हे दिसतंय, हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे, मी वेगळे आहे, पण हा भास आहे. कारण आपल्या स्वप्नातल्या गोष्टींना जसा काहीही अर्थ नसतो, त्यातलं काही शिल्लक राहतं का, स्वप्नातलं स्वप्न आहे, ते खरं असतं का, उघडल्यावर, डोळे उघडल्यावर काय शिल्लक राहतं, काही नाही. अगदी तसंच ही सृष्टी हे ईश्वराला पडलेलं महास्वप्न आहे आणि त्याच्यामध्ये तो ईश्वर हे सगळे किरदार आपले अदा करतोय. खरं ते वास्तव नाही आहे, हे असं समजून समजणार नाही. तरी बाबांनी इतकं उत्तम उदाहरण दिलं की आपलं स्वप्न आणि गाढ झोप याची त्याला कम्पेअर केलं की आपल्याला त्याची थोडी कल्पना येईल, कल्पना करायची ती. तर असा जो सर्वव्यापी आहे, सगळ्यात व्यापलेला आहे, अनंतत्वाने शाश्वत आहे, तो कधी मरत नाही, तो कधी जन्मत नाही, तो कधी दुभाजला जात नाही, विभाजला जात नाही, असा ईश्वर एकमेव आहे. परंतु ईश्वराची ती सर्वव्यापी व अपरिमित प्रकृती आहे की जी जाणीवपूर्वक व अजाणतेपणी त्याचे शाश्वत दैवी अस्तित्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे एकूण एक सर्व अवस्थात व सर्व रूपात त्यांच्याच रूपांच्या अभिव्यक्तीद्वारा व्यक्त करते. आता इथे गॉड स्पीक्स कसं वाचायचं
हे मी थोडंसं सांगायचा प्रयत्न करते. बघा समजलं कोणाला तर, ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी लगेच बघा, पान 181 किंवा ग्रुपमध्ये बघू शकता. आता 4 ओळींचं हे एकच वाक्य आहे. असं वाचलं तर काहीच डोक्यात प्रकाश पडत नाही, बरोबर. आता आपण काय करायचं, मधले जे ॲडजेक्टिव्ज आहेत विशेषण, त्याला थोडा वेळ बाजूला काढून ते बाजूला काढल्यावर वाक्य काय होतं, ईश्वराची ती सर्वव्यापी प्रकृती आहे जी त्याचे शाश्वत दैवी अस्तित्व एकूण एक सर्व अवस्थात सर्व रूपात त्याच्याच रूपांच्या अभिव्यक्तीद्वारा व्यक्त करते. आता कळलं, सिंपल झालं. म्हणजे काय की जी ईश्वराची प्रकृती कशी आहे, शाश्वत आहे, सर्वव्यापी आहे, विभाजता येत नाही, अशी जी त्या ईश्वराची मूळ प्रकृती आहे, त्याचं जे शाश्वत खंडित न होणारं नष्ट न होणारं जे दैवी अस्तित्व ईश्वराचं आहे, तेच सगळ्यांठायी भरलेलं आहे, व्यापलेलं आहे. इतकं ते साधं सरळ सोपं आहे. आणि आपल्यालाही माहिती आहे, आपण जेव्हा म्हणतो जळी स्थळी काष्ठी पाषाणी ईश्वर आहे, ओके नाही, ईश्वर सर्वत्र भरलेला आहे, ईश्वर सर्व व्याप्त आहे, ईश्वर सर्व ठिकाणी आहे, याचा अर्थच हा की ह्या प्रत्येक जीवमात्रात वस्तूमध्ये सर्वांच्या ठायी ईश्वरच आहे. ईश्वराशिवाय दुसरं काही नाहीच आहे. सर्वत्र ईश्वर भरलेला आहे, तो सर्व व्याप्त आहे. आणि ह्या सगळे जे माणूस, मनुष्य, दगड, धोंडे, धातू, हवा, पाणी हे सगळं दिसतं, या सगळ्या रूपांमधून तो ईश्वर अभिव्यक्त होतो, प्रगट होतो. ह्या वेगवेगळ्या माध्यमातून तो स्वतःला प्रगट करतो. इतकं सोपं साधं आहे. तर हे जे बाबा म्हणतात, ट्राय टू सी मी ॲज आय ॲम, डोकं चक्रमून जायचं का, ॲज आय एम म्हणजे कसं असेल, पण नाही, वी लाईक बाबाज दिस फॉर्म ओनली, असंही दुसरं मन सांगायचं. तर हे जे त्यांचं सर्वव्यापी रूप आहे की प्रत्येकामध्ये बाबांना, ईश्वराला बघायला तुम्ही शिका, असं बाबा सांगतात. ते जेव्हा म्हणतात की ट्राय टू सी मी ॲज आय ॲम, याचा अर्थ की ते जसे आहेत, कसे आहेत, अमर्याद अस्तित्व आहे, शाश्वत अस्तित्व आहे, पण ते दैवी अस्तित्व आमच्या सगळ्याच्या रूपातून ते अभिव्यक्त झालेलं आहे. म्हणजेच त्या हवा, पाणी, दगड, धातू, पशु, पक्षी सगळ्यांमध्ये आपण त्यांना ईश्वर म्हणून जेव्हा बघू, तेव्हा ते त्यांचं खरं रूप आपण बघायला शिकलो असं म्हणता येईल, असं मला वाटतं. पुढे हे खूप सुंदर आहे. उत्क्रांत सॉरी उत्क्रांतीची समग्र प्रक्रिया ही ऐकायला येते ना, कारण लाईट गेले होते इथे मध्ये, पण माहित नाही फक्त सॉरी. उत्क्रांतीची समग्र प्रक्रिया ही मूळ अपरिमित लहरीची निरपवादपणे उत्स्फूर्त फलनिष्पत्ती होय. ही सगळी जी उत्क्रांतीची प्रक्रिया आहे, पाषाणपासून पशु मानुष्यापर्यंत, ही काय आहे, ती जी मूळ लहर ईश्वराला आली स्वतःला जाणून घेण्याची, कोहम, कारण तो अचेतन आहे, गाढ झोपेत त्याला माहीत नाही की मी ईश्वर आहे. आणि त्या बियॉन्ड गॉड स्टेटमध्ये जे त्याला प्रश्न पडला की मी कोण आहे, त्या प्रश्नाचं म्हणजे स्वतःला जाणून घेण्याची जी लहर त्याच्यात उत्पन्न झाली, त्या लहरीच्या फलस्वरूप ही उत्क्रांती निर्माण झाली. ही सृष्टी त्या लहरीमुळे निर्माण झाली, ही त्याची फलनिष्पत्ती होय. ही सृष्टी, ही सगळी उत्क्रांती म्हणजे त्या लहरीचं फळ आहे. म्हणजे ती लहर ही जन्मदायी झाली, म्हणजे ती लहर माता झाली, ती ईश्वराची मूळ लहर या संपूर्ण सृष्टी आणि सगळ्या उत्क्रांतीची माता झाली, असं दुसऱ्या शब्दात. जी लहर पुढे बाबा सांगतात, जी लहर, आता आपण पान नंबर 182 वर जातोय. जी लहर अचेतन ईश्वरात त्याच्या शाश्वत आणि अपरिमित अस्तित्वासंबंधी सचेतन होण्यासाठी उसळत होती. ही लहर कशी होती, तो जो ही जी अवस्था आहे ए आणि बी, त्याच्यात आता पुढे आपण बघणारच आहोत. ईश्वराची पहिली अवस्था, दुसऱ्या अवस्थेचे 3 पार्ट आहे,
सध्या ग्रुपमध्ये तुम्ही वाचत पण असाल, माझी कळकळीची विनंती, प्लीज प्लीज वाचत जा. जरी आधी वाचलं असलं तरी कळू न कळू लक्ष असू नको, तुम्ही वाचत जा, ते रजिस्टर होतं माइंडमध्ये. जी लहर अचेतन ईश्वरात म्हणजे बियॉन्ड स्टेटमध्ये त्याच्या शाश्वत आणि अपरिमित अस्तित्वासंबंधी, त्याला माहीत नाही की मी अपरिमित आहे, ईश्वर आहे, त्याच्याबद्दल सचेत होण्यासाठी, त्याच्याबद्दल कॉन्शियस होण्यासाठी ती उसळत होती, स्वतःला जाणून घेण्यासाठी ती लहर ईश्वरात उसळत होती. आणि पुढे आता आपण 1-2-3 लेक्चरनंतर क्रिएशन अँड कॉजेसमध्ये हे बाबांनी वेगळ्या पद्धतीने इतकं सुंदर समजावून सांगितलं आहे की तो एक असा चार्ट आहे, आकृती आहे, आणि ज्या 7 स्टेज आहेत किंवा जी सूक्ष्म आहे किंवा ऊर्जा आहे किंवा प्राणशक्ती आहे, त्याचे 7 भाग कसे आहेत, काय फार छान सांगितले. ते आपण नंतर गुरुवारला बघूच. या सध्या आपण याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. तर ही जी लहर आहे ती ईश्वरात उसळत होती स्वतःला जाणून घेण्यासाठी. व जसे विरोधाभासात्मक वाटेल की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ईश्वराच्या अचेतन ईश्वराच्या अननभूत चेतनेला क्रमशः व्यक्त होण्यासाठी उद्युक्त केले. म्हणजे काय की हा जो ईश्वर होता तो कसा अचेतन होता, बियॉन्ड गॉड स्टेटमधला, परात्पर परब्रह्म अवस्थेत अचेतन, म्हणजे त्याला माहीत नाही की मी ईश्वर आहे, कॉन्शियसनेस नाही. पण त्याच्यात ती मागाशीच आपण बघितलं, चेतना बाहेरून कुठून येत नाही, तुमच्या आमच्या प्रत्येकात जी चेतना आहे ती ईश्वराची चेतना आहे, मूळ चेतना आहे. परात्पर परब्रह्म अवस्थेतली जी अमर्याद चेतनेतला थोडा थोडा अंश आपण घेऊन आलेलो आहे. म्हणून म्हणतात की आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. तर ही जी अशी अमर्याद चेतना आहे ती अनुभूत अव्यक्त आहे, ती त्याच्यामध्ये आहे. आता ती जी उत्क्रांतीची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये या चेतनेला प्रगट होण्यासाठी उद्युक्त केलं. हळूहळू स्टेप बाय स्टेप ती प्रगट झाली, प्रगट झाली. प्रकटत्व म्हणतात ना, प्रकट दिन म्हणतात, तसं हा चेतनेचा प्रगट दिन. तर ती चेतना हळूहळू प्रगट झाली. अशी चेतनेला प्रगट होण्यासाठी कुणी पुश केलं? त्या लहरीने पुश केलं. ती कशामार्फत प्रगट झाली? त्या उत्क्रांतीच्या ज्या रूपांमार्फत ती चेतना प्रगट झाली, व्यक्त झाली, बाहेर आली. जी चेतना विविध व असंख्य रूपांशी तादात्म्य करत विविध व असंख्य संस्कारांच्या क्रमाक्रमाच्या पद्धत, आता याचे वास्तविक 5 वाक्य होईल, आपण ते 5 वाक्य बनवूया, ठीक आहे. क्रमाक्रमाच्या पद्धतशीर व विकसनशील संकलन व अनुभवांच्या प्रक्रियांद्वारा अधिकतर वृद्धिंगत होत गेली. सिंपल म्हणजे काय? चेतना विकसित होत गेली, वृद्धिंगत होत गेली, वाढत गेली. कशी वाढत गेली? की वेगवेगळ्या रूपांशी तादात्म्य करत ती वाढत गेली. ते कसं? तर वेगवेगळं आणि असंख्य संस्कार आहेत, त्या संस्कारांच्या मार्फत ते संस्कार तिने गोळा करत क्रमाक्रमाने ती वाढत गेली. आणि ते कसं? तर त्या संस्कारांचा अनुभव घेत घेत वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारा ती चेतना वाढत गेली. एकच वाक्य आहे 5 ओळींचं, त्याला 5 वाक्य छोटे छोटे बनवायचे, म्हणजे वाचायला सोपं जातं. गॉड स्पीक्स कसं वाचायचं हे यानंतर तुम्हाला इतरांना पण समजून सांगता आलं पाहिजे. मोठं वाक्य आहे, छोटे वाक्य करा. आता ते मूळ वाक्य एकदा परत मी वाचून दाखवते बरं. अरे बाबा, मागच्या पानापर्यंत गेलेलं आहे. मी संपूर्ण मूळ वाक्य वाचून दाखवते. उत्क्रांतीची समग्र प्रक्रिया ही मूळ अपरिमित लहरीची निरपवादपणे उत्स्फूर्त फलनिष्पत्ती होय, जी लहर अचेतन ईश्वरात त्याच्या शाश्वत व अपरिमित अस्तित्वासंबंधी सचेतन होण्यासाठी उसळत होती. व जसे विरोधाभासात्मक वाटेल की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ईश्वराच्या अचेतनेने ईश्वराच्या अननभूत चेतनेला क्रमशः व्यक्त होण्यासाठी उद्युक्त केले. जी चेतना विविध व असंख्य रूपांशी तादात्म्य करीत व विविध व असंख्य संस्कारांच्या क्रमाक्रमाच्या पद्धतशीर व विकसनशील संकलन व अनुभवांच्या प्रक्रियांद्वारा अधिकतर वृद्धिंगत होत गेले. हे ते एक वाक्य आहे.
आता या वाक्यातून आपल्याला काय कळलं? वाक्य तोडून तोडून वाचायचं, एका वाक्याचे 10, 15, 20 वाक्य करायचे, एक छोटे छोटे वाक्य करायचे आणि समजून घ्यायचं की ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी, ही सगळी उत्क्रांती ही त्या मूळ लहरीची फलनिष्पत्ती आहे. ईश्वरात जी चेतना होती ती अमर्याद चेतना होती, ती अप्रगट होती. मग त्या चेतनेला ह्या लहरीने उद्युक्त केलं. मग ती चेतना हळूहळू विकसित गेली. वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगवेगळ्या माध्यमांद्वारा तिने संस्कार गोळा केले आणि त्या संस्कारांच्या अनुभवातून ती चेतना विकसित होत गेली. कळलं का? कुणीतरी अंगठा बिंगठा दाखवा म्हणजे मला समजेल. थँक्यू सुरेखाताई. जय बाबा. आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आय एम ट्राईंग टू कव्हर ॲज मच ॲज पॉसिबल. ठीक आहे. ओके. तेव्हा हे असे आहे की ईश्वराची उत्क्रांत होणारी चेतना ईश्वराच्या उच्चतर प्रकारच्या रूपांच्या अवस्थांच्या तादात्म्याला जन्म देते. थोडक्यात काय की ही जी चेतना आहे ती उत्क्रांत होणारी, विकसित होणारी जी चेतना आहे ती वेगवेगळ्या पण कसे हळूहळू वाढलेले, उत्क्रांत होणारे, अधिक उच्चतर म्हणजे मोठे मोठे रूप, किडामुंगीपासून मनुष्यापर्यंत मोठमोठं जशी चेतना विकसित होत जाते तसं तसं रूप मोठं होत जातं आणि तिथपर्यंत ते रूप बदलत जातं जिथपर्यंत ते रूप म्हणजे ईश्वराची प्रतिमा तयार होत नाही, म्हणजे मनुष्याची प्रतिमा तयार होत नाही तोपर्यंत ते रूप बदलत जातं. ईश्वराचे हे तादात्म्य आळीपाळीने साहचर्यांच्या आणि असाहचर्यांच्या बाह्यतः अनंत शृंखलेला किंवा तथाकथित रूपांच्या व प्राण्यांच्या जन्म आणि मृत्यूंना निर्माण करते. वाक्य पुढे पण आहे पण इथे थांबूया. इथे जन्म आणि मृत्यू, मीनाताई तुमचा प्रश्न आपण घेऊया. एवढा पॅरेग्राफ संपला. इथे जन्म मृत्यूबद्दल सांगितलेलं आहे. हा जो ईश्वर उत्क्रांतीच्या काळातला प्रत्येक रूपातला, जीवाच्या रूपातला जो ईश्वर आहे तो काय करतो? आळीपाळीने त्या त्या रूपाशी एकरूप होतो. मी म्हणजे किडा, मुंगी, माकड, माणूस जे आहे. आणि काय करतो? त्या त्या रूपाशी तो साहचर्य करतो, एकरूप होतो, तादात्म्य पावतो आणि असाहचर्य करतो म्हणजे त्या रूपाचं शी असलेलं त्याचं साहचर्य तो संपवतो. आता मी हा देह आहे, मी मरणार. आता मी या देहाशी साहचर्य केलं, मी म्हणजे समजते की मी हा देह. जेव्हा मी मरणार म्हणजेच मी या रूपाशी असलेलं साहचर्य संपवणार, मी ह्या देहाशी एकरूपत्व होणं संपवणार. म्हणजेच साहचर्य करणं आणि न करणं म्हणजे काय आहे? जन्म आणि मृत्यू. साहचर्य करणं म्हणजे जन्म, असाहचर्य करणं म्हणजे मृत्यू. अशा पद्धतीने जेव्हा विविध रूपातून तो ईश्वर वेगवेगळ्या रूपांशी एकरूप होतो आणि ते एकरूपत्व खंडित करतो म्हणजे जन्म मृत्यूचा ज्या अनंत शृंखला आणि साखळ्या आहेत आणि तथाकथित ज्याला आपण त्या त्या प्राण्याचा जन्म किंवा मृत्यू म्हणतो ते निर्माण करतो. कशासाठी? ती त्याची चेतना विकसित होण्यासाठी. जी रूपे व प्राणी शून्यत्वात घडणे, प्रतिपादित होणे व नष्ट होणे संस्कारांचा वारसा पाठीमागे सोडत चालू ठेवतात. ही रूपं काय करतात? उत्क्रांतीच्या काळातली ही सगळी रूपं ती काय करतात? शून्यत्व आहे म्हणजे ही सृष्टी म्हणजे शून्य आहे कारण ते स्वप्न आहे. पण त्या शून्यात ते घडतात म्हणजे जन्म होतो, प्रतिपादित होतात म्हणजे जीवन जगतात आणि नष्ट होतात म्हणजे मृत्यू पावतात. ही ती तीन गोष्ट आहेत: शून्यत्वात घडणे, प्रतिपादित होणे आणि नष्ट होणे. आपली मायभाषा मातृबोली मराठी आहे म्हणून आपण मराठीतलं वाचतो. आपण इंग्लिश वाचूनही मराठीत सांगू शकलो असतो पण हे समजायला सोपं आहे. तेव्हा आपण शून्यत्वात घडतो म्हणजे ह्या स्वप्नात घडतो कारण सृष्टी हे स्वप्न आहे हे आधी बाबांनी सांगितलं. मग पुढे ते सांगतात की शून्यत्वात घडणे, प्रतिपादित होणे म्हणजे जीवन जगणे आणि नष्ट होणे म्हणजे मृत्यू. आणि ह्या दरम्यान आपण काय करतो? संस्कारांची निर्मिती करतो, संस्कार गोळा करतो म्हणजेच संस्कारांचा वारसा मागेच सोडत जातो जन्मानुजन्मांचा. हे कशासाठी? की हे संस्कार पुन्हा त्या चेतनेला विकसित व्हायला मदत करतात
आणि दुसऱ्या रूपाशी तादात्म्य करायला लावतात आणि तसे ते अग्रेसर होतात, पुढे पुढे जातात. जे दुसरे रूप नष्ट झालेल्या रूपाने पाठीमागले सोडलेल्या संस्कारांनी आकारास आलेले होते. म्हणजे पुढे जो जन्म आपण घेणार आहे, पुढे जे रूप आपण घेणार आहे ते काय आहे? मागच्या जन्मातल्या संस्कारांचा ठसा आहे की नाही? मागे जे काही मागचा आपला जन्म असेल, मी एखादा पुरुषही असू शकेल गेल्या जन्मामध्ये किंवा माकडही असू शकेल. मग मागच्या जन्मात मी जे काही संस्कार केलेत त्या संस्कारांचा ठसा म्हणजे हा जन्म आहे. आता ह्या जन्मात म्हणजेच जे काही आपण संस्कार गोळा करणार त्या संस्कारांच्या अनुरूप पुढचा जन्म मिळणार. हे अशा पद्धतीने चेतनेचा विकास होण्यासाठी ही जी अनंत न संपणारी साखळी आहे ती चालूच राहते. इथे थोडंसं आपण पान नंबर 182वर उत्क्रांतीचा हा पॅरेग्राफ घेणार आहे. त्याआधी आपण मीनाताई बोधनकरांचा प्रश्न आहे, हँड रेज आहे, तो घेऊया. 1 मिनिट. जय बाबा. मीनाताई बोधनकर. जय बाबा. हा, जय बाबा. बोला ताई. मला की आपले शेरी आजी होते, बाबांचे वडील ते ईश्वरांच्या शोधात होते, तर त्यांना हां, थँक्यू. ओके मीनाताई, तुमचा प्रश्न झाला असेल तर माईक बंद कराल प्लीज, म्हणजे रेकॉर्डिंग नीट होईल आणि इतरांना पण ऐकायला येईल. मीनाताई बोधनकरांनी प्रश्न विचारला आहे की शेरियारजींनी चिल्ला नाशिनी म्हणून एक हे असतं, व्रत असतं. ते चिल्ला नाशिनी, तुमचा माईक बंद करता प्लीज. हां, थँक्यू. तर मीनाताई बोधनकरांनी विचारलं की शेरियारना चिल्ला नाशिनीमध्ये जे त्यांना उपरती झाली किंवा एक घोषणा झाली असं म्हणता येईल, त्यांना जे सांगितलं गेलं दैवी की मी तुझ्या पोटी जन्माला येईल, म्हणजे काय आहे चिल्ला नाशिनी काय ते थोडक्यात पटकन समजावून घेऊ. हा 40 दिवसांचं व्रत असतं की ज्याच्यामध्ये एक स्वतःभोवती सर्कल करायचं असतं. मग तुम्ही त्यात टॉयलेट बाथरूम धरून सर्कल करा किंवा वाळवंटात, त्यांनी तर वाळवंटात केलं होतं की पूर्ण मोकळ्या जागेत एक मोठं सर्कल करून त्या सर्कलच्या बाहेर 40 दिवस पडायचं नाही अजिबात. अन्न नाही, पाणी नाही, असं ते व्रत कडक असतं आणि पुढे पुढे त्यात भास व्हायला लागतात. आणि जे शेरियारजींनी हे व्रत केलं होतं आणि त्या व्रताच्या शेवटी भास व्हायला लागतात. इकडे आणखीन एक उदाहरण आहे असं केलेलंचं, ते आपण नंतर बघू, नाही तर मोठी स्टोरी होईल. तर शेरियारजींनी जेव्हा हे व्रत केलं तेव्हा अगदी व्रताच्या शेवटी असताना त्यांनी ते सोडलं, कारण त्यांना तिथे असं घोषणा झाली, त्यांना आवाज ऐकू आला ईश्वराचा की माझं दर्शन हे तुझ्या नशिबी आत्ता नाही, पण मी तुझ्या पोटी जन्म घेईन. आता त्यांचा प्रश्न आहे की शेरियारजी त्यावेळी 7व्या भूमिकेत होते का? तर हे आपण सांगू शकत खात्रीने नाही. असतीलही नसतीलही. डेफिनेटली 7व्या भूमिकेत नसणार, कारण एक साधक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला होता. ते कोणत्या भूमिकेत पण बाबांना ते जाणत होते पहिल्यापासून, बाळ असल्यापासून बाबा, की हा आत्मा वेगळा आहे, महान आहे, आणि त्याची त्यांना जाणीव होती. आणि ते वडील असूनही बाबा आले कधी पण तर ते उठून उभं राहायचे. हा जो आदर त्यांनी ईश्वर म्हणून स्वतःच्या मुलाला दिला तो अद्भुत होता. आणि नॉट ओनली दॅट, पण त्यांनी पूर्ण त्यांचा हे असूनही त्यांना सवय होती की ते इतके सचोटीने वागायचे. कुणाचं कधी त्यांनी म्हणजे अकल्याण केलं नाही. तर इथपर्यंत की त्यांचं स्वतःचं दुकान स्वतःच्या नोकरांनी लुटलं तरी त्यांनी त्याला सांगितलं की मी तुला माफ केलं, जे की ते एकमेव दुकान होतं. एवढी मोठी फॅमिली त्यांना चालवायची होती काही जणांची. त्यानंतर ते सतत ईश्वराचं नाव घ्यायचे, यजत 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 यजत, कंटिन्युअस ते ईश्वराचं नाव घ्यायचे. अगदी नंतरही त्यांना जेव्हा कळलं की बाबा हेच देव आहेत, अवतार आहेत, हे कळूनही ते, आणि त्यांचं वागणं इतकं सचोटीचं होतं
ते मनी माईंना सांगतात की बेटा, तिला त्यांनी शाळेतून आल्यावर विचारलं की तू काय केलंस त्या मुलीला. ती तर शाळेत होती आणि त्यांना कळलं की हिने काहीतरी बदमाशी त्या मुलीबरोबर केली. मनी माईन लहान असताना त्यांनी तिला सांगितलं, बेटा कधीही कुणाला दुखायचं नाही, त्रास द्यायचा नाही. त्यांनी तिला हेही सांगितलं, अच्छा युअर बॅटरी इज रनिंग लो. ओ माय गॉड, हो सॉरी आय एम सो सॉरी. मी हे लावलं चार्जर आणि बटन नाही चालू केलं. मला माहिती नाही की रेकॉर्डिंग कसं झालं आहे. आय एम सो सॉरी बाबा, रे बाबा सॉरी गुरु. माहीत नाही की मी चार्जिंगला बॅटरी तर लावली पण बटनच चालू केलं नव्हतं, ते मला आता कळलं. माहीत नाही मधला भाग कसा रेकॉर्ड झाला. आय एम सो सॉरी. होपफुली की बाबा सांभाळून घेतील. आता तर चार्जर चालू आहे, तुम्हाला आवाज नाही आला तर सांगा. तर बाबांनी शेरियारजींनी मनी माईला सांगितलं, कभी किसी को दिल नाही दुखाना, कोणाला कधीही तुझ्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे. खुदा के दस्तूर बाल से भी बाका होते. ईश्वराचा नियम, त्याचे कायदे या केसापेक्षाही सूक्ष्म असतात आणि त्याचं सतत भान आपण पदोपदी हर श्वासाला ठेवलं पाहिजे की कुणाकडून आपण शब्दाने, विचाराने, कृतीने आपण कुणाला दुःख पोहोचवणार नाही. तर ते निश्चित महान आत्मा होता. इतकंच मी कारण मेहर बाबा त्यांच्याबद्दल सांगू शकेल. मेहर बाबांनी स्वतःच्या वडिलांबद्दल सांगितलं की त्यांच्यासारखा मनुष्य विश्वात नाही आहे. ही वॉज द बेस्ट मॅन, ही वॉज द बेस्ट फादर. आणि त्याच्याबद्दल मेहर बाबांनी एवढंच सांगितलेलं आहे. आणि कोण कोणत्या भूमिकेत आहे हे आपल्याला कधीही सांगता येत नाही. केवळ एक मात्र ईश्वर अवतार आणि सद्गुरू यांनाच ते सांगता येईल. जे प्रगत आहे आपल्याला कळेल, फार तर प्रगत आत्मा आहे, थोडंसं जाणेल, पण त्या स्वतःलाही व्यक्तीला, साधकाला कळणार नाही की मी 5व्या भूमिकेत आहे का 6व्या भूमिकेत आहे का 4थ्या भूमिकेत आहे. कारण मी नेहमी सांगते की जसं शहर आहे, आता तुम्ही नगरमध्ये आहात, पुण्यात आहात, यवतमाळमध्ये आहात, विदर्भात आहात, त्याला काहीतरी बाउंड्री आहे, सीमारेषा आहे, भौतिक सगळं त्याच्या सीमा आहेत, त्याही बदलत राहतात. पण तुम्ही सांगू शकता की मी भारतात आहे, अमेरिकेत आहे, नगरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. तसं सप्तभूमिका हे असं दिसणारी जागा नाही आहे. त्याच्या अशा बाउंड्री नाही आहेत की आपल्याला दिसतील आणि सांगता येईल किंवा त्याला कळेल की मी आता 4थीतून 5वीत गेलो आहे. नाही, ते कुणालाही सांगता येत नाही. मीनाताई, तुमच्या प्रश्नाचं समाधान झालं का? जय बाबा. ओके, ठीक आहे, थँक्यू. आपण पुढे जाऊया. उत्क्रांतीच्या, आणि कुणाला प्रश्न असतील तर हँड रेज करून ठेवा, कारण आता तसे 15-20 मिनटंच राहिली आहेत. तर आपण मग प्रश्नोत्तरं घेऊ. पण जोपर्यंत हँड रेज होत नाही तोपर्यंत मी वाचन चालू ठेवेल. हँड रेज झाला की प्रश्न आपण घेऊ. ओके, कारण हरकत नाही बघा प्रश्न विचारायला. तुमच्या प्रश्नातून कधी कुणाला काय कळेल सांगता येत नाही. आता ते गुरुवारच्या प्रश्नात लेक्चरला 2 प्रश्न विचारले गेले होते. एक रेणुका मोरेने विचारला होता, एक राजेश धात्रिकने विचारला होता, आपल्या कठाळे काकांनी मागे एक प्रश्न इथे विचारला होता, काकूंनी विचारला होता. छान प्रश्न होते. त्याच्यातनं इतरांचा पण बोध होतो, इतरांनाही बोध होतो. म्हणून प्रश्न असतील तर जसं आता यांनी टू द पॉईंट विचारला तसं तुम्ही विचारू शकता. जोपर्यंत हँड रेज होत नाही तोपर्यंत मी पुढचं वाचते. उत्क्रांतीच्या पान नंबर 182. उत्क्रांतीच्या प्रक्रियेद्वारा, म्हणजे ही जी उत्क्रांती आहे की नाही, पाषाण ते मनुष्य, अचेतन ईश्वराने, तो ईश्वर जो बियॉन्ड गॉड स्टेट होता, अंशतः पूर्ण चेतना प्राप्त केलेली होतीच. आता ह्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत त्याची चेतना एकदम विकसित झाली का? नाही, हे आपण समजून घेतलंय मागे की अत्यंत सूक्ष्म होती. नाही के बराबर, जसं पाषाणमध्ये, दगडामध्ये चेतना आपल्याला दिसते का? तो दगड खातो, पितो, हलतो, बोलतो का? नाही, चेतना असते. पण सायन्स त्याला मानणार नाही, त्याला निर्जीवच म्हणेल. अगदी नाही के बराबर ती चेतना आहे. मग ती हळूहळू मग वनस्पतीमध्ये अजून होते, तिथे सूक्ष्म शरीरा आकाराला यायला लागतं. मग ती किड्यामध्ये, मग जलचरमध्ये, मग पक्षीमध्ये, मग हळूहळू जशी एक एक योनी पुढे जाईल तशी तशी त्या बियॉन्ड गॉड स्टेटमधील ईश्वराची अचेतना ही सूक्ष्म चेतना होऊन हळूहळू उत्क्रांत होत शेवटी ती मानवी योनीमध्ये मानवी रूपाशी साहचर्य करते. परंतु ही प्राप्त पूर्ण चेतना
संस्कारित चेतना होती. मनुष्य योनीत त्याची चेतना पूर्ण विकसित झाली. जय बाबा. देशपांडे भाऊ, मी तुमचा प्रश्न घेते. जय बाबा. तोपर्यंत तेवढा माईक बंद ठेवाल प्लीज. तुमचा माईक बंद झाल्यावर बोलते मी. थँक्यू. प्रश्न घेते. जरा ह्या 4 ओळी संपू दे म्हणजे लिंक राहते इतरांना. ही जी चेतना आहे ती मनुष्य योनीत पूर्ण झाली, पण ती चेतना पूर्ण विकसित आली जरी संस्कारित चेतना आहे, भारित चेतना आहे, मायेची चेतना आहे, मानवी चेतना आहे. म्हणून तिथे विकसित ती झाली तरी ईश्वराला स्वतःच्या मूळ रूपाचं भान अनुभव मिळत नाही. आणि म्हणून ती ईश्वराला त्याच्या मूळ अपरिमित अवस्थेचा अनुभव देऊ शकली नाही. का? कारण ती चेतना भारित आहे, संस्कारित आहे. उलट पक्षी ईश्वराला तो मनुष्य असल्याचा अनुभव आला. म्हणजे हळूहळू चेतना विकसित होत गेली, मनुष्य रूपात पूर्ण विकसित झाली. असं असूनही तिथे ईश्वराला अनुभव आला, मी म्हणजे माणूस, मी म्हणजे ईश्वर हा अनुभव आला नाही. पुढे बाबा सांगतात, अशा प्रकारे असं तुम्हाला कुठे कुठे काही गोष्टींचं रिपिटेशन जरी वाटलं तरी ते लक्षपूर्वक ऐकत राहा. कोणत्या क्षणी बाबा कोणती तुमची दिमागची बत्ती पेटवतील त्याचा अंदाज नाही. कधीतरी आपल्याला त्यातनं आणखीन नवीन मुद्दा समजतो, उलगडतो. हळूहळू फूल कसं उमलत जातं पाकळी पाकळीने, तसं हळूहळू हे तुम्हाला उमगत जाईल. वाटलं डुप्लिकेशन तरी लक्ष देऊन वाचायचं, ऐकायचं, म्हणजे आणखीन काहीतरी कळतं. अशा प्रकारे ईश्वराला त्याच्या पहिल्या शब्दाची कोहम मूळ लहर आल्यानंतर या स्थितीत तो स्वतःला मनुष्य म्हणून पाहतो व स्थूल जगताचा अनुभव घेतो. बाह्यतः त्याच्यात मनुष्य म्हणून निवास करीत आणि त्याच्या अपरिमित शाश्वत अस्तित्वाचा विसर पडलेला असतो. इथे त्याला कोहमचं उत्तर लगेच सोहम मिळत नाही. जोपर्यंत कोहमचं उत्तर सोहम मिळत नाही तोपर्यंत ही यात्रा चालूच असते. म्हणजे ती जी लहर उत्पन्न झाली, कोहम शब्द आला, तो बाह्यतः तो मनुष्यातच वावर करतो, निवास करतो, राहतो आणि त्याला स्वतःचं जे अपरिमित अमर्याद शाश्वत अस्तित्व आहे, चिरकाल टिकणारा अस्तित्वाचा विसर पडलेला आहे. ह्या मायेच्या जगात मायेने त्याला ओढून घेतलं आणि त्याला स्वतःच्या स्वस्वरूपाचा विसर पडलाय. जोपर्यंत त्याच्या पहिल्या शब्दाला कोहम यथार्थ उत्तर मिळत नाही की सोहम अहम ब्रह्मास्मी, जोपर्यंत त्याचा जो मूळ प्रश्न होता की मी कोण आहे, त्याला कोहमला जोपर्यंत त्याचं उत्तर सोहम मिळत नाही तोपर्यंत त्याची ही चेतनेचा विकास चालू राहतो. मग ती संस्कारित मानवी चेतना दैवी चेतना होईपर्यंत, आणि दैवी चेतना हे त्याचं कोहमचं सोहम उत्तर आहे, तोपर्यंत उत्क्रांतीच्या माध्यमातून असाच हा चेतनेचा विकास चालू राहतो. हे बाबांनी इथे सांगितलेलं आहे. आता आपण आहोत पेज नंबर 183 वर. पण तत्पूर्वी क्विकमध्ये पटकन आपण देशपांडे भाऊंचा प्रश्न घेऊया. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. तो प्रत्येक ठिकाणी स्वतःला पाहतो आणि दुसऱ्या ह्याच्यात तो प्रत्येक ठिकाणी ईश्वराला पाहतो. त्यातला फरक काय? हां, थँक्यू. देशपांडे भाऊंनी 5 आध्यात्मिक तत्व जी होती, आपण पेज नंबर त्यावेळेला होतो 345 वर, त्याच्या संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे. आता माणूस म्हणून प्रत्येकाला माणूस, आपण काय आहे, आपण प्रत्येकाला माणूस म्हणून बघतो. ओके. आता 6व्या भूमिकेतला जो आहे त्याला ईश्वर सगळीकडे दिसतो का? 5व्या भूमिकेतला पण ईश्वर दिसतो, पण तो पार्शल दिसतो, पूर्ण नाही, कारण त्याला पूर्ण रूप कळलेलं नसतं, पूर्ण जाणलेलं नसतं त्याने ईश्वराला. इथे 5व्या भूमिकेतला काय करतो माहिती आहे का? फक्त त्याला स्वतःमध्ये ईश्वर दिसतो, आतमध्ये, की माझ्या आत ईश्वर आहे, मी म्हणजे ईश्वर आहे, माझ्यात ईश्वर आहे, माझा आत्मा म्हणजे ईश्वराचा आत्मा आहे, इतकंच तो ईश्वराला ओळखतो. बाहेरच्या ब्रह्मांडात तो ईश्वराला बघत नाही ईश्वर म्हणून. पण 6व्या भूमिकेतला स्वतःच्या आत पण बाहेर पण सगळीकडे त्याला ईश्वर दिसतो. म्हणजे तिथे तो ईश्वराला दुसरा माणूस म्हणून बघतो, स्वतः म्हणून बघत नाही.
तिथे त्याचं द्वैत कायम आहे. आणि ईश्वर जेव्हा ईश्वर म्हणून स्वतःला सगळ्यांमध्ये बघतो, तिथे त्याचं अद्वैत आहे, त्याचं द्वैत मिटलेलं आहे. हा त्यातला मुख्य फरक आहे देशपांडे भाऊ. जेव्हा तो सगळ्यांमध्ये ईश्वराला बघतो, ती 6वी भूमिका जिथे द्वैत ड्युॲलिटी कायम आहे. मी वेगळा आहे, ईश्वर माझ्यापासून वेगळा आहे. मी मला नाही बघत सगळ्यांमध्ये, पण मी इथे असलेल्या सगळ्यांमध्ये ईश्वराला बघते ईश्वर म्हणून. की मला कळतं की अरे हे देशपांडे भाऊ नाही, हे ईश्वर आहे. ही केतकी नाही, हा ईश्वर आहे. हे रवींद्र भाऊ नाही आहे, तर हा ईश्वर आहे. असं तो दुसरं ईश्वर म्हणजे दुसरं रूप समजतो, स्वतः समजत नाही. कारण तिथे त्याचं द्वैत कायम आहे. पण 7व्या भूमिकेत द्वैत मिटतं, अद्वैत स्थापन होतं. मी तूपणा जातो, मी तू भाव जातो, एक रूप होतो. आणि म्हणून तो स्वतःमध्ये मी म्हणजे ईश्वर आहे हे तो जाणतो, अनुभव करतो. आणि म्हणून इतरांमध्ये सुद्धा तो स्वतःलाच ईश्वर म्हणून बघतो. हा तो फरक आहे. हा मेन एका शब्दात तुमचं उत्तर द्यायचं प्रश्नाचं सुंदर प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर द्यायचं, फरक द्वैत अद्वैतचा आहे, दुसरा काही फरक नाही. इतरांमध्ये ईश्वराला बघणं आणि इतरांमध्ये स्वतःला ईश्वर म्हणून बघणं, असा तो फरक आहे. म्हणजे तिथे ते द्वैत असल्यामुळे तो ईश्वर म्हणून दुसऱ्यांना बघतो आणि इथे तो स्वतःला सगळ्यांमध्ये ईश्वर म्हणून बघतो. कारण तो अद्वैत भाव त्याच्यात स्थापन झाला. त्याला अनुभव येतो की माझ्याशिवाय इतर तर काहीही सृष्टीत नाही आणि मी म्हणजे ईश्वर आहे. म्हणजेच तो स्वतःला सगळ्यांमध्ये ईश्वर म्हणून बघतो, असा तो फरक आहे. द्वैत अद्वैतचा फरक आहे. आता थँक्यू केतकी, जुन्नेवार भाऊ आणि इतरांनी ज्यांनी हे सांगितलं की त्यांना समजलंय. देशपांडे भाऊंचं प्रश्नाचं समाधान झालं का ते मला कळू दे, तर आपण पुढे जाऊ पटकन. हां बोला जय बाबा. तो स्वतःला इतरांमध्ये बघतो, म्हणजे जसं आपण आरशात स्वतःला बघतो, अगदी तसा तो इतर ठिकाणी स्वतःलाच बघतो. जसं आपण आरशाला बघतो, आरशात आपली प्रतिमा बघतो, तसंच तो इतरांच्या ठिकाणी स्वतःला बघतो. बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. आपण मागे हे उदाहरण पण दिलं की आपण कुठे सायन्स सिटी असते, तिथे आरशाचं नेहमी खेळ असतो. एका ठिकाणी उभे राहिलात तर सगळीकडे अनंत प्रतिमा तुम्हाला स्वतःच्या दिसतात, असं सांगितलं होतं. तेच तुम्ही सांगताय आणि तुम्हाला ते कळलेलं आहे की तो स्वतःला सगळ्यांच्या ठिकाणी ईश्वर म्हणून बघतो, कारण त्याच्याशिवाय दुसरं काही अस्तित्वात नाही, अद्वैत आहे तिथे. हा तो फरक आहे. आपण पुढे जाऊया पान नंबर 183 वर. तेव्हा ते असे आहे की मूळ उर्मीने मायेला निर्मिले व संस्कारांनी त्या मायेचे माया रूपात म्हणून पोषण केले. की मायेला कुणी निर्माण केलं? मूळ उर्मीने, कोहम. आणि त्या मायेचं माया रूपात भरण पोषण कुणी केलं? संस्कारांनी केलं. म्हणजे सृष्टीतील निर्मितांचे आणि प्राण्यांचे व अंततः विपरीत संस्कार या संस्कारांना मुळातून उखडून टाकतील व त्या माया रूपाचा सत्याचा साक्षात्कार देण्यासाठी नाश करतील. सुंदर आहे ना. म्हणजे सृष्टीला निर्माण कुणी केलं? मूळ लहरीने. सृष्टीचं भरण पोषण कुणी केलं? म्हणजेच मायेचं, संस्कारांनी. म्हणजे हे सगळे प्राणी आहेत, ही सगळी सृष्टी आहे, याचं भरण पोषण संस्कार करतात. म्हणजेच पुन्हा त्याला स्वतःचं स्वस्वरूप जाणायचं असेल तर या संस्कारांचा नाश होणं गरजेचं आहे. त्या संस्कारांना मुळापासून उखडून टाकलं म्हणजे त्या मायारूपाचा नाश होईल आणि सत्याचा साक्षात्कार होईल. सुंदर आहे की नाही? ईश्वराची ही मूळ लहर होती. तिने निव्वळ स्वतंत्र असणाऱ्या ईश्वरात 3 अपरिमित गुणांचा अंतर्भाव केला. ईश्वर हा निर्माता, ईश्वर हा पोषक व ईश्वर हा संहारक. म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश. ईश्वराची ती मूळ स्वतः लहरच अपरिमित त्रिगुण, जसे निर्माता, पोषक आणि संहारक,
प्रदान करण्यास जबाबदार आहे, म्हणजे देण्यासाठी जबाबदार आहे. म्हणजे हे जे त्रिगुणात्मक रूप आहे ईश्वराचं, ब्रह्मा विष्णू महेश, हे त्रिगुणात्मक रूप हे ईश्वराचं स्वतःचं मूळ स्वस्वरूप नाही, असं दुसऱ्या भाषेत इथे बाबा सुचवू इच्छितात. ही जी मूळ लहर होती स्वतःला जाणण्याची, त्या लहरीने ईश्वराला हे त्रिगुणात्मक रूप बहाल केलं. वास्तविक ईश्वर एक आहे, स्वतंत्र आहे. तो एक आणि स्वतंत्र असूनही हे जे अमर्याद 3 गुण त्याला दिले, ते कुणी दिले? त्या लहरीने दिले. म्हणजे लहरीने काय काय केलं? मायेला जन्म दिला. लहरीने काय केलं? ती अमर्याद चेतनेला मर्यादित चेतना केली. लहरीने काय केलं? अमर्याद एकच असणाऱ्या ईश्वराला, स्वतंत्र असणाऱ्या ईश्वराला त्या लहरीने 3 गुण बहाल केले. ते कोणते 3 गुण? ब्रह्मा विष्णू महेश. म्हणजे काय की ईश्वर हाच निर्माता, ईश्वर हाच पोषण करता आणि ईश्वर हाच संहार करता. म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश. म्हणजे इथं आपल्याला समजून घ्यायला, ही जी मूळ लहर होती ईश्वराची, ती लहरच हे जे अमर्याद त्रिगुण आहेत ईश्वराचे, त्या त्रिगुण त्या ईश्वराला देण्यासाठी, प्रदान करण्यासाठी ती लहर कारणीभूत आहे, ती जबाबदार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, सुंदर आहे, नवीन. ब्रह्मा विष्णू महेश हे कोणी? हा ब्रह्मा, हा विष्णू, हा महेश, असे कोणी 3 व्यक्ती वेगळ्या नाहीत, कोणी 3 वेगळे देव नाही. त्या ईश्वराची ही त्रिगुणात्मक प्रकृती, ह्या लहरीने त्याला बहाल केलेली प्रकृती आहे. आणि 10 स्टेट्स ऑफ गॉडमध्ये हे आपण आणखीन बघणार आहोत की ईश्वराची जी 2 नंबरच्या अवस्थेमधली ABC मध्ये, त्याच्यामध्ये ह्याचा अंतर्भाव बाबांनी केलेला आहे. आता इथे आणखीन एक चॅप्टर असणार आहे, त्याच्यामध्ये वेदांतात काय म्हणतात, सुफिझममध्ये काय म्हणतात, मुस्लिमचा अमुक एक संप्रदाय त्याला अद्वैताला कसा मानतो किंवा मानत नाही, अशी बरीच चर्चा आपण पुढे आणखीन सखोल करणार आहोत. इथे आपल्याला इतकं समजून घ्यायचं की ती जी मूळ लहर आहे ती जबाबदार आहे ईश्वराला हे त्रिगुण पैलू बहाल करण्यासाठी. हे महत्त्वाचं इथे एवढंच लक्षात ठेवूया. पुढे हे 5च मिनिट राहिलेले आहे. कोणाला मी प्रार्थना सांगितली असेल त्यांनी प्रार्थना म्हणा, कोणाला आरती सांगितली असेल त्यांनी आरती म्हणा. मला काही एकदा याच्यात घुसलं ना की मला ते आठवत नाही, मला त्याच्यात डायव्हर्ट व्हायचं नाही आहे माइंडला. फक्त 7 वाजता बरोबर कुणीतरी प्रार्थनेला ज्याला सांगितली त्याने सुरुवात करा. 1 मिनिट बघूनच घेऊ का की कुणाला सांगितलं होतं, कुणाचा नंबर झाला नाही, कुणाला नंबर द्यायचा. चांदूरकर भाऊ, तुम्ही प्रार्थना म्हणाल का आज? जय बाबा, तुम्ही कधी म्हटला नाही आहेत. चांदूरकर सर. आणि रेणुका मोरेला आपण आरती देऊया आज. चला, काम मिटलं. जय बाबा. तर मी हे सांगून ठेवते, कुणीतरी आहे का केतकी आपली? केतकी टाईप करून टाकशील मेसेज. चांदूरकर सरांना प्रार्थना देऊया आणि रेणुका मोरेला आरती देऊया. तुझी आरती ऐकूया, तुझा घसा नीट झाल्यावर पुढे आपण जाऊया. खूप महत्त्वाचं आहे पुढचा. आता हे काय ह्याच्यात आलं की छान होतं ते. हे ईश्वराचे अपरिमित त्रिगुण कोणते? सृष्टीचा निर्माता, संहारक करता, पालन करता आणि संहारक करता. हे कसं वेगवेगळं आहे, ते कसं आहे ते आपण पुढच्या वेळी मी विसरले तर मला आठवण करा, कारण याला बरंच एलॅबोरेट आपण करू शकतो की कशा पद्धतीने तोच निर्माता आहे, तोच पोषण करता आणि तोच संहारक. हे पहिल्यांदा पण बघितलं होतं, पण हा टॉपिक महत्त्वाचा आहे म्हणून पुढच्या वेळी त्याला आपण अजून एलॅबोरेट करू. सध्या हा पॅरेग्राफ घेऊया. हे ईश्वराचे अपरिमित म्हणजे अमर्याद त्रिगुण अस्तित्वातील सर्व वस्तूंची आणि प्राण्यांची सततची निर्मिती, सततचे पोषण व सततचा संहार याद्वारा सातत्याने प्रतिपादित होतात. तर ही ईश्वराचे हे त्रिगुण प्रतिपादित प्रगट कसे होतात? ही संपूर्ण सृष्टी, त्यातले सगळे जीव मात्र
हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांची निर्मिती म्हणजे ईश्वर तिथे निर्मात्याच्या भूमिकेत आहे. त्यांचं पोषण करणं हा पोषणकर्त्याचा, आणि संहार म्हणजे मृत्यू म्हणजे संहार आहे एक प्रकारे. कुठल्याही प्राण्याचा मृत्यू त्या रूपाशी असलेलं त्याचं असाहचर्य किंवा साहचर्य संपणं, एकरूप पावणं संपणं म्हणजे मृत्यू म्हणजे संहार आहे. तर तिथे अशा पद्धतीने तो ईश्वरच स्वतःचा निर्माता, पोषणकर्ता आणि संहारक असतो. मनुष्याच्या व सृष्टीतील सर्व प्राण्यांच्या दैनंदिन जीवनात देखील ईश्वराचा हा त्रिगुणात्मक पैलू सातत्याने सततच्या जन्मांद्वारा, प्रजननद्वारा, पोषण कायम ठेवून आणि मृत्यूद्वारा प्रतिपादित होताना दिसतो. हे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे. तो ईश्वराचा जो निर्माता, पोषणकर्ता, संहारक हा पैलू आहे तो रोजच्या जीवनात कसा होतो व्यक्त, तर हे जे सततचे माणसाचे जन्म होतात, प्रजनन चालू आहे, ह्याच्याद्वारे त्यांचं पालन पोषण आहे आणि मृत्यू आहे. ही जी सामान्य कुठल्याही जीवात्माची प्रक्रिया आहे. कोणती प्रक्रिया? जन्म, भरण पोषण आणि मृत्यू. हेच ते ब्रह्मा विष्णू महेश. याच प्रक्रियेद्वारा ईश्वराचा जो अमर्याद तो त्रिगुणात्मक पैलू आहे ब्रह्मा विष्णू महेश हा प्रगट होतो. जन्म होतो म्हणजे तिथं तो निर्माता आहे कुणाचा. प्रजननाची प्रक्रिया सगळ्या जीवात्मांची, केवळ माणसाचीच नाही, सगळ्या प्रकारचे कीटक, पशु, पक्षी, प्राण्यांची प्रजननाची क्रिया चालू ठेवणं हे त्याची निर्मात्याची प्रक्रिया ईश्वर करतो. त्याद्वारे त्यांचं भरण पोषण म्हणजे त्यांची पालनकर्त्याची भूमिका करतो. आपण कुणी कोणाला भरवणारे, जगवणारे, वाचवणारे, पोषणारे नसतो, तो कर्ता करविता आहे. आणि सगळ्यांचा मृत्यू होतो म्हणजे तिथे तो ईश्वर संहारक भूमिकेत आहे. संहारक म्हणजे जळतं पलितं घेऊन त्याने कुठे आग लावली, सगळा विनाश केला असा त्याचा अर्थ नाही. त्या प्रत्येक जीवाचा मृत्यू म्हणजे त्यातल्या ईश्वराचं ते एका रूपाशी असलेलं साहचर्य मिटणं म्हणजे संहारकची भूमिका. अशा पद्धतीने तो ईश्वर पार पाडतो. हेच ते ब्रह्मा विष्णू महेश आहे. थँक्यू सो मच बाबा. अवतार मेहेर बाबा की जय. थँक्यू ऑल. जय बाबा. चांदूरकर सर तुम्ही प्रार्थना सुरू कराल प्लीज. आपण इथे थांबलोय. आज 183 नंबर पान आहे. अच्छा त्यांचं हां ओके सर सुरू करा. जय बाबा. येस. प्रार्थना करणाऱ्याला परवानगी असते. सगळं बंद करून ताबडतोब प्रार्थना 7 वाजता सुरू करायची. सुरू करा सर. जय बाबा. चांदूरकर सर तुमचा माईक आणि तुमचा व्हिडिओ दोन्ही चालू करा म्हणजे रेकॉर्डिंगमध्ये पण येईल. आणि मराठीतली प्रार्थनेला सुरुवात करा प्लीज. 7 वाजले आहे. उशीर नको अजून. जय हां प्लीज. जय बाबा. अवतार मेहेर बाबा की जय. हे देवाची देवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादी व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहे. तर्क व कल्पना या पलीकडे आहे. तू सनातन व अविनाशी आहे. तू अविभाज्य आहे. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस. सर्व भूमिकांवर आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहे. भूत, वर्तमान व भविष्य
यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहे. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्याचा आत्मा, सत्य ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहे. तू आदी पुरुष असून श्रेष्ठाहून सर्व श्रेष्ठ आहे. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म अल्लाह इलाही यजदान अहुरमज्द व प्रियतम ईश्वर आहे. तुझे नाव येज अर्थात एकमेव पूजनीय. हे असीम दया सागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करुणय अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप. विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा करा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरिता इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे आणि उत्तम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती यासाठी आम्हा अवतार मेहर बाबा की मेहर प्रभु लहर से ही है जिसकी सृष्टि का निर्माण, उसकी दैवी अनंतता ऐसे हो आदि सचेतन शांति निकेतन, चेतन शांतिकेतन, नमो ब्रह्म आरती अपना, आरती अपनाओ, प्रेम दीप जलाओ, प्रेम दीप जलाओ, पीड़ा अंधेरा पाओ, पीड़ा अंधेरा अपना सब कुछ तुम्हें चढ़ाओ, कुछ तुम्हें चढ़ाओ, मुझको बरसाओ, आरती अपना, आरती अपना, जीवन की हर
जीवन की हर न जाए प्रभु हमारी, न जाए प्रभु करुणा कर लीलाधारी, करुणा कर लीलाधारी, करुणा आरती अपना, आरती अपना आरती जीवन मेरा, आरती जीवन मेरा आदि अंत तक, आदि अंत तक नयन सवेरा दिखे सवेरा तुम मुझ में छा जाओ मेरा प्रभु आरती अपनाओ मेरा प्रभु आरती अपनाओ सचेतन शांति निकेतन आदि सचेतन शांति निकेतन नमो ब्रह्माओ मेरा प्रभु आरती अपनाओ आरती अपना। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर भगवान की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की मेहर प्रभु की। जय बाबा. छान छान. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू सर. थँक्यू बाबा. थँक्यू केतकी मेहरा. सगळ्यांचे आभार. मेहर रेणुका नाही आहे का? जय बाबा. जय बाबा. ठीक आहे. जय बाबा. सगळेजण आपले माईक आणि व्हिडिओ ओपन करा. जय बाबा सर. जय बाबा सगळ्यांना. जय बाबा काकू. जय बाबा. जय बाबा सगळ्यांना. जय बाबा. प्रेमपूर्वक जय बाबा. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. थँक्यू.